हा सीन बघून तर माझ्या अंगाला काटेच आले. जर तुम्हाला पण लोकेशन जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग गाईज, तुमचा लाडका गौरव स्वागत करतो मग आपल्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. निघाला मग तुमचा मजदूर आता मजदुरी करायला. लोक ऑफिसमध्ये कामं करायला येतात आणि हे 2-3 जण तर डेलीच्या डेली नुसते नट्टपट्टे करायला येतात. नाही अशा असतात पोरं, हे करतील कामं कंपनीचे. जायचं होतं मग निघाला मग मजदूर आता अपडे वगैरे घेऊन. चलो फिर जाते घर को. चांगली गोष्ट करायला जातो तेव्हा हे पुण्याची ट्रॉफिक माझ्या मधात येते म्हणजे येते. त्याला काय करा या ट्रॉफिकचं काही समजत बी नाही. आज घरी जायचं होतं मग निघालो मस्त आता ट्रॅव्हलच्या स्टॉपवर. मस्त जाऊ होतं ट्रॅव्हल मध्ये बसून. गावाले चलो फिर चल. फायनली निघली मग आता आपली ट्रॅव्हल घरी जायला. चलो फिर कल घरी जाने के बाद बताते अपना जामनेर कैसा है. फायनली पोचलो मग आता आपल्या स्टॉपला. जामनेरला उतरलो मग आता फायनली. चला मग जातोय आता घरी. पूर्ण दिवसाची झोप काढून निघाला मग आता मजदूर फिरायले. चलो फिर देखते आज किधर किधर घुमते येतो. आज महाशिवरात्री होती मग म्हटलं चला मग येऊ म्हटलं सोनबर्डीवरनं. कशी झाली आपली सोनबर्डी तर चला मग दाखवूया तुम्हाला इथली जमलेली गर्दी पाहून तर मी तर चक्रातच पडलो की चला आपण सोनबर्डीवर आलोय का कोणत्या यात्रेमध्ये आलोय. झालं एक समजतच नव्हतं की हे सोनबर्डी आहे का कोणती जत्रा भरलेली येते. तर भोले बाबाच्या मंदिराची सजावट बघून आणि त्यांच्या दर्शनासाठी जमलेले त्यांच्या भक्तांची गर्दी बघून पूर्ण मन असं प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं. थोड्याच वेळात मग जामनेरचे संकटमोचन श्री गिरीश भाऊ महाजन यांचे तिथे आमंत्रण झाले होते. हा सीन बघून तर पूर्ण अंगात गुजबम आले होते. आणि हे आता महाशिवरात्रीपासून आपल्या जामनेरमध्ये सोनबर्डीवर स्टार्ट झाला आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी एक व्हिडिओ क्लिप्स काढण्यासाठी जीव जाणं ते जर बघायचं असेल तर ते काल बंट्यासोबत झालं होतं. एक व्हिडिओची क्लिप काढण्यासाठी पूर्ण 30 मिनिटं बिचारायला फिरावं लागलं भाऊच्या मागे. या ठिकाणी आजचा आपला ब्लॉग संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल घ्या मग फॉलो करून.